नमस्कार मित्रांनो, समाज सुधारक चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण अशा एका ऐतिहासिक घटनेवर प्रकाश टाकणार आहोत, ज्याने दक्षिण आशियाचा केवळ इतिहासच नाही, तर संपूर्ण भूराजकीय नकाशाही कायमचा बदलून टाकला. ती महत्त्वपूर्ण घटना म्हणजे 1971ची बांगलादेश निर्मिती. पूर्व पाकिस्तानवरील अन्याय, मुक्तीवाहिनीचा प्रखर लढा आणि भारताची यात असलेली निर्णायक व ऐतिहासिक भूमिका यावर आधारित ही 20 भागांची विशेष मालिका आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. इतिहासाच्या पानांमध्ये दडलेला हा संघर्ष आणि शौर्याची गाथा समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग या ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात करूया. भाग 1. फाळणीची बीजे आणि 2 पाकिस्तान. 1947 मध्ये भारताच्या फाळणीतून पाकिस्तानची निर्मिती झाली. पण हा देश भौगोलिकदृष्ट्या संलग्न होता. भारताच्या पश्चिमेला पश्चिम पाकिस्तान आणि पूर्वेला पूर्व पाकिस्तान म्हणजे सध्याचा बांगलादेश अशी त्याची विचित्र रचना होती. या दोन्ही भागांमध्ये तब्बल 2000 किलोमीटरहून अधिक अंतर होते आणि मध्यभागी भारत होता. या दोन्ही प्रांतांमध्ये केवळ धर्म हाच एक समान धागा होता. मात्र भाषा, संस्कृती, पेहराव आणि जीवनशैली यात प्रचंड तफावत होती. या भौगोलिक आणि सांस्कृतिक अंतरामुळेच भविष्यातील मोठ्या संघर्षाची बीजे रोवली गेली होती. कारण पश्चिम पाकिस्तानचे नेते पूर्व पाकिस्तानवर नेहमी दुय्यम वागणूक लादत असत. भाग 2. भाषिक दडणशाही आणि उर्दू प्रेम. पूर्व पाकिस्तानची बहुसंख्य लोकसंख्या बंगाली भाषिक होती आणि त्यांना त्यांच्या भाषेचा सार्थ अभिमान होता. मात्र पश्चिम पाकिस्तानातून राज्य करणाऱ्या राज्यकर्त्यांनी संपूर्ण देशावर उर्दू भाषा लादण्याचा प्रयत्न केला. 1948 मध्ये मोहम्मद अली जिन्नांनी स्पष्ट केले की पाकिस्तानची राष्ट्रभाषा केवळ उर्दूच असेल. या निर्णयामुळे बंगाली लोकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली. भाषा आंदोलन सुरू झाले, ज्यात अनेक बंगाली विद्यार्थ्यांनी प्राणांची आहुती दिली. भाषेच्या या प्रश्नामुळे पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानमधील दरी अधिक रुंदावली आणि बंगाली राष्ट्रवादाचा खऱ्या अर्थाने उदय झाला. भाग 3. पूर्व पाकिस्तानाचे प्रचंड आर्थिक शोषण. पश्चिम पाकिस्तानाकडून पूर्व पाकिस्तानाचे केवळ भाषिकच नव्हे तर भयंकर आर्थिक शोषणही सुरू होते. पूर्व पाकिस्तानातून ताग आणि चहासारख्या उत्पादनांमधून मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळत असे. मात्र त्यातील बहुतांश निधी पश्चिम पाकिस्तानाच्या विकासासाठी आणि लष्करावर खर्च केला जात होता. पूर्व पाकिस्तानमध्ये उद्योग, शिक्षण आणि पायाभूत सुविधांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले. प्रशासकीय आणि लष्करी नोकऱ्यांमध्ये बंगाली लोकांना जाणीवपूर्वक डावलले गेले. या पद्धतशीर आर्थिक शोषणाने पूर्व पाकिस्तानातील जनतेला गरिबीच्या खाईत ढकलले आणि त्यांच्या असंतोषात मोठी भर घातली. भाग 4. आवामी लीग आणि शेख मुजीबुर रहमान यांचा उदय. बंगाली जनतेच्या हक्कांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आवामी लीग या राजकीय पक्षाची स्थापना झाली. या पक्षाचे नेतृत्व शेख मुजीबुर रहमान या अतिशय लोकप्रिय आणि दूरदृष्टी असलेल्या नेत्याकडे आले. त्यांना प्रेमाने बंगबंधू म्हणजेच बंगालचा मित्र म्हटले जात असे. त्यांनी पूर्व पाकिस्तानाच्या स्वायत्ततेसाठी 6 कलमी कार्यक्रम 6 पॉइंट मूव्हमेंट जाहीर केला. या कार्यक्रमात राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्याची मागणी करण्यात आली होती. मुजीबुर रहमान यांच्या प्रभावी भाषणशैलीमुळे आणि नेतृत्वामुळे संपूर्ण पूर्व पाकिस्तानातील जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. भाग 5. 1970च्या ऐतिहासिक निवडणुका. 1970 मध्ये पाकिस्तानात पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांचे निकाल धक्कादायक आणि ऐतिहासिक होते. शेख मुजीबुर रहमान यांच्या आवामी लीगने पूर्व पाकिस्तानमधील 169 पैकी तब्बल 167 जागा जिंकल्या. या घवघवीत यशामुळे संपूर्ण पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये म्हणजेच संसदेत आवामी लीगला स्पष्ट बहुमत मिळाले. लोकशाहीच्या नियमानुसार शेख मुजीबुर रहमान हे पाकिस्तानचे पंतप्रधान बनणे अपेक्षित होते. मात्र पश्चिम पाकिस्तानचे नेते जुल्फिकार अली भुट्टो आणि लष्करशाह याह्या खान यांना एका बंगाली नेत्याच्या हाती देशाची सत्ता सोपवणे अजिबात मान्य नव्हते. भाग 6. सत्तेचा नकार आणि असंतोषाचा भडका. अवामी लीगला स्पष्ट बहुमत मिळूनही पश्चिम पाकिस्तानच्या लष्करी हुकुमशहांनी सत्ता हस्तांतरित करण्यास नकार दिला. संसदेचे अधिवेशन जाणीवपूर्वक पुढे ढकलण्यात आले. या विश्वासघातामुळे पूर्व पाकिस्तानात संतापाचा भडका उडाला. लोक रस्त्यावर उतरले
आणि त्यांनी संप, मोर्चे आणि निदर्शने सुरू केली. संपूर्ण पूर्व पाकिस्तानात प्रशासन ठप्प झाले आणि नियंत्रण शेख मुजीबुर रहमान यांच्या हाती आले. या बंडाळीला चिरडून टाकण्यासाठी आणि बंगाली जनतेचा आवाज कायमचा दाबून टाकण्यासाठी पश्चिम पाकिस्तानच्या लष्कराने एक अतिशय क्रूर कट रचला. 25 मार्च 1971च्या मध्यरात्री पश्चिम पाकिस्तानच्या लष्कराने पूर्व पाकिस्तानात ऑपरेशन सर्चलाईट ही अत्यंत क्रूर मोहीम सुरू केली. ढाका विद्यापीठ, पोलीस मुख्यालये आणि सामान्य नागरिकांच्या वस्त्यांवर रणगाड्यांनी आणि मशीन गन्सनी अमानुष हल्ले करण्यात आले. या मोहिमेचा मुख्य उद्देश बंगाली बुद्धिजीवी, विद्यार्थी आणि राजकीय नेत्यांना संपवणे हा होता. एका रात्रीत हजारो निरपराध बंगाली नागरिकांची निर्घृण हत्या करण्यात आली. हा मानवी इतिहासातील सर्वात भयंकर नरसंहारांपैकी एक मानला जातो. याच रात्री शेख मुजीबुर रहमान यांना अटक करण्यात आली. अटक होण्यापूर्वीच 26 मार्च 1971 रोजी शेख मुजीबुर रहमान यांनी एका गुप्त रेडिओ संदेशाद्वारे पूर्व पाकिस्तानच्या अधिकृत स्वातंत्र्याची घोषणा केली आणि जनतेला शत्रूचा प्राणपणाने प्रतिकार करण्याचे आवाहन केले. हा दिवस आज बांगलादेशचा स्वातंत्र्य दिन म्हणून पाळला जातो. पाकिस्तानी लष्कराच्या अमानुष अत्याचारांमुळे बंगाली सैनिकांनी आणि पोलिसांनी पाकिस्तानच्या सैन्याशी बंड केले. यातूनच एका नव्या राष्ट्राच्या निर्मितीचा सशस्त्र लढा सुरू झाला. ही फक्त राजकीय बंडाळी नव्हती, तर आपल्या अस्तित्वासाठी आणि स्वाभिमानासाठी जनतेने पुकारलेले युद्ध होते. भाग 9. मुक्तिवाहिनीची स्थापना आणि गनिमी गावा. पाकिस्तानी लष्कराच्या अत्याचारांना तोंड देण्यासाठी बंगाली बंडखोर सैनिक, पोलीस, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांनी एकत्र येऊन मुक्तिवाहिनी या सशस्त्र दलाची स्थापना केली. या मुक्तिवाहिनीने पाकिस्तानी लष्कराला सळो की पळो करू सोडले. भारताच्या रॉ आणि भारतीय लष्कराने या मुक्तिवाहिनीला गुप्तपणे लष्करी प्रशिक्षण, शस्त्रे आणि रसद पुरवण्यास सुरुवात केली. मुक्तिवाहिनीने गनिमी काव्याचा अत्यंत प्रभावी वापर करत पाकिस्तानी लष्कराचे पूल, दळणवळण व्यवस्था आणि तळांवर अचूक हल्ले केले. भाग 10. भारतावरील निर्वासितांचा प्रचंड ताण. पाकिस्तानी लष्कराच्या अनन्वित अत्याचारांमुळे आणि नरसंहारामुळे पूर्व पाकिस्तानातील लाखो नागरिक जीव वाचवण्यासाठी सीमा ओलांडून भारतात येऊ लागले. काही महिन्यातच जवळपास 1 कोटी म्हणजेच 10 दशलक्ष निर्वासित भारताच्या पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये दाखल झाले. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला अन्न, निवारा आणि वैद्यकीय सुविधा पुरवणे हे भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि प्रशासनावर प्रचंड ताण आणणारे होते. भारतासमोर आता केवळ मानवाधिकाराचा प्रश्न नव्हता, तर स्वतःच्या राष्ट्रीय सुरक्षेचा आणि अर्थव्यवस्थेचा मोठा पेच निर्माण झाला होता. भाग 11. पंतप्रधान इंदिरा गांधींची मुत्सद्दीगिरी. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या संकटावर लष्करी कारवाई करण्यापूर्वी मुत्सद्दीगिरीचा मार्ग निवडला. त्यांनी युरोप आणि अमेरिकेचा दौरा करून जागतिक नेत्यांना पूर्व पाकिस्तानातील मानवाधिकार उल्लंघनाची आणि भारतावरील निर्वासितांच्या ताणाची कल्पना दिली. मात्र अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा दिला होता. इंदिरा गांधींनी अत्यंत शांतपणे पण ठामपणे स्पष्ट केले की जर आंतरराष्ट्रीय समुदायाने या प्रश्नात लक्ष घातले नाही तर भारताला आपल्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलावी लागतील. भाग 12. भारत सोव्हिएत मैत्री करार. जागतिक राजकारणात अमेरिका आणि चीन पाकिस्तानच्या पाठीशी उभे असल्याचे पाहून भारताने एका मोठ्या शक्तीचा पाठिंबा मिळवणे आवश्यक होते. ऑगस्ट 1971 मध्ये भारताने सोव्हिएत युनियनसोबत म्हणजे सध्याचा रशियासोबत 20 वर्षांच्या शांतता, मैत्री आणि सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. हा करार मास्टर स्ट्रोक ठरला. यामुळे भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक भक्कम सुरक्षा कवच मिळाले. जर अमेरिका किंवा चीनने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता तर सोव्हिएत युनियन भारताच्या मदतीला धावून आले असते. यामुळे युद्धाच्या भूराजकीय समीकरणात मोठा बदल झाला. भाग 13. पाकिस्तानचा भारतावर हवाई हल्ला. ऑपरेशन चंगेज खान. भारताचा वाढता दबाव आणि मुक्तिवाहिनीच्या हल्ल्यांमुळे हताश झालेल्या पाकिस्तानने एक मोठी घोडचूक केली.
3 डिसेंबर 1971 रोजी सायंकाळी 5:40 पाकिस्तानी हवाई दलाने म्हणजेच PAFने ऑपरेशन चंगेज खान अंतर्गत भारताच्या उत्तर आणि पश्चिमेकडील 11 हवाई तळांवर म्हणजेच पठाणकोट, श्रीनगर, आग्रा इत्यादींवर अचानक बॉम्ब हल्ला केला. त्यांचा उद्देश भारताचे हवाई दळ जमिनीवरच नष्ट करण्याचा होता. मात्र भारताची पूर्वतयारी असल्याने पाकिस्तानचा हा हल्ला पूर्णपणे फसला. या हल्ल्यामुळे 1971च्या ऐतिहासिक भारत-पाक युद्धाची अधिकृत ठिणगी पडली. भाग 14. युद्धाची घोषणा आणि भारताचे प्रत्युत्तर. पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्यानंतर त्याच रात्री पंतप्रधान इंदिरा गांधींनी ऑल इंडिया रेडिओवरून देशाला संबोधित केले आणि पाकिस्तानविरुद्ध अधिकृत युद्धाची घोषणा केली. भारतीय हवाई दलाने लगेचच प्रतिहल्ले करत पाकिस्तानचे हवाई दळ उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली. भारतीय लष्कराने पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही आघाड्यांवर वेगाने कूच केली. भारतीय तिन्ही दलांचा समन्वय यावेळी अभूतपूर्व होता. भाग 15. भारतीय नौदलाचा पराक्रम. ऑपरेशन ट्रायडंट. 4 आणि 5 डिसेंबरच्या मध्यरात्री भारतीय नौदलाने ऑपरेशन ट्रायडंट अंतर्गत कराची बंदरावर अत्यंत धाडसी आणि यशस्वी हल्ला केला. भारतीय नौदलाच्या क्षेपणास्त्र नौकांनी पाकिस्तानच्या PNS खैबार आणि इतर युद्धनौका जलसमाधी दिल्या. कराची बंदरावरील तेल साठ्यांना आग लावली, जी अनेक दिवस जळत होती. यामुळे पाकिस्तानचा सागरी व्यापार आणि नौदलाची ताकद पूर्णपणे मोडकळी झाली. या ऐतिहासिक विजयाच्या स्मरणार्थ भारत दरवर्षी 4 डिसेंबरला नौदल दिन म्हणजेच नेव्ही डे साजरा करतो. भाग 16. हवाई दलाचे वर्चस्व आणि लोंगेवालाची लढाई. पश्चिम आघाडीवर राजस्थानमधील लोंगेवाला येथे पाकिस्तानी लष्कराने मोठा रणगाडा हल्ला केला. मात्र मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांच्या नेतृत्वाखालील केवळ 120 भारतीय जवानांनी रात्रभर हा हल्ला परतवून लावला. दुसऱ्या दिवशी सकाळी भारतीय हवाई दलाच्या हंटर विमानांनी पाकिस्तानी रणगाड्यांचा अक्षरशः स्मशानभूमी बनवली. पूर्वेकडेही भारतीय हवाई दलाने ढाक्यावरील आकाशात पूर्ण वर्चस्व मिळवले आणि पाकिस्तानी हवाई दलाला निष्क्रिय केले. हवाई दलाच्या या अचूक हल्ल्यांमुळे भारतीय पायदळाला ढाक्याकडे वेगाने आगेकूच करणे शक्य झाले. भाग 17. अमेरिका आणि सोव्हिएत युनियनचा हस्तक्षेप. युद्धात पाकिस्तानचा पराभव निश्चित दिसत असताना अमेरिकेने पाकिस्तानला वाचवण्यासाठी आपले अण्वस्त्रसज्ज टास्क फोर्स 74 बंगालच्या उपसागरात पाठवले. ब्रिटननेही अरबी समुद्रात युद्धनौका पाठवल्या. हा भारतावर प्रचंड मोठा मानसिक आणि लष्करी दबाव होता. मात्र भारताच्या मदतीसाठी सोव्हिएत युनियनने आपली आण्विक पाणबुड्या असलेली जहाजे हिंदी महासागरात पाठवली आणि अमेरिकेला रोखून धरले. शीतयुद्धाच्या काळातील हा सर्वात मोठा तणावाचा प्रसंग होता. सोव्हिएत युनियनच्या या खंबीर पाठिंब्यामुळे अमेरिकेला माघार घ्यावी लागली. भाग 18. ढाक्याची नाकेबंदी आणि मेघना हेलिब्रिज. पूर्व पाकिस्तानात भारतीय लष्कराने आणि मुक्तिवाहिनीने अत्यंत वेगाने ढाक्याला चारही बाजूंनी वेढा घातला. नद्या आणि दलदलीचा प्रदेश ओलांडण्यासाठी भारतीय लष्कराने हेलिकॉप्टर्सचा वापर करून मेघना हेलिब्रिजसारख्या नाविन्यपूर्ण संकल्पना राबवल्या. भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याला श्वास घेण्याचीही उसंत दिली नाही. 14 डिसेंबर रोजी भारतीय हवाई दलाने ढाक्यातील गव्हर्नर हाऊसवर अचूक बॉम्ब हल्ला केला, ज्यामुळे पाकिस्तानी नेतृत्वाचे उरलेसुरले मनोधैर्यही पूर्णपणे खचले आणि त्यांनी शरणागती पत्करण्याचा निर्णय घेतला. भाग 19. पाकिस्तानची ऐतिहासिक शरणागती. 16 डिसेंबर 1971. 16 डिसेंबर 1971 हा दिवस जागतिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. ढाक्याच्या रेसकोर्स मैदानावर भारतीय लष्कराचे पूर्व कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जगजीत सिंग अरोरांच्या समोर पाकिस्तानचे लेफ्टनंट जनरल A.A.K. नियाझींनी शरणागतीच्या करारावर स्वाक्षरी केली. नियाझींनी आपले पिस्तूल अरोरांना सुपूर्द केले. या युद्धात पाकिस्तानच्या तब्बल 93,000 सैनिक आणि अधिकाऱ्यांनी शरणागती पत्करली. दुसऱ्या महायुद्धानंतरची ही सर्वात मोठी लष्करी शरणागती होती. अवघ्या 13 दिवसात भारताने पाकिस्तानचा निर्णायक पराभव केला. भाग 20. नव्या बांगलादेशचा उदय आणि बदललेला नकाशा.
16 डिसेंबरला पूर्व पाकिस्तानचे नाव पुसले गेले आणि बांगलादेश या एका स्वतंत्र, सार्वभौम आणि लोकशाही राष्ट्राचा उदय झाला. या विजयाने भारताची दक्षिण आशियातील एक मोठी महासत्ता म्हणून ओळख प्रस्थापित झाली. 1972 मध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यान सिमला करार झाला, ज्या अंतर्गत भारताने 93,000 युद्धकैद्यांना सन्मानाने परत केले. 1971च्या या युद्धाने धर्माच्या आधारावर देश टिकू शकतो हा पाकिस्तानचा द्विराष्ट्र सिद्धांत म्हणजेच टू नेशन थिअरी खोटा ठरवला आणि दक्षिण आशियाचा भूराजकीय नकाशा कायमचा बदलून टाकला.